नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वार्ड क्रमांक 60 हनुमान नगर येथील रहिवासी 12 वर्षापासून काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या प्रतीक्षेत। प्रभाग क्रमांक 60 हनुमान नगर नालासोपारा पश्चिम येथील रहिवासी गेल्या 12 वर्षापासून काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत। हनुमान नगर येथील रहिवाशांनी अनेक वेळा नगरसेवकांना बोलावून बैठका घेतल्या असून त्यामध्ये गटार लाईन व पक्के रस्ते तयार करण्याची मागणी ते नेहमीच करत आहेत। परंतु प्रभाग क्रमांक 60 चे नगरसेवक आणि नालासोपाऱ्यातील एकाही आमदाराने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला नाही। त्यामुळे हनुमान नगरातील नागरिकांमध्ये नगरसेवक व आमदाराविरोधात रोष आहे। परिसरात पाण्याचे टँकर आल्याने कच्च्या रस्त्यावरील खड्डे मोठे होत आहेत। गेल्या 12 वर्षापासून प्रत्येक वेळी पाऊस पडला की कच्च्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पावसाच्या पाण्याने भरतात, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे घातक आजार होतात आणि त्यामुळे अनेक मुले, वृद्ध महिला आजारी पडतात। गटर लाईन नसल्यामुळे बहुतांश इमारतींच्या ड्रेनेज पाईपचे घाण पाणी कच्च्या रस्त्यावर येते, त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंध पसरते। आमचे लाडके नेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री रामदास वाघमारे साहेब यांनी वसई विरार महापालिकेचे आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना प्रभाग क्रमांक 60 हनुमान नगरमध्ये गटर बांधून रस्ता प्रशस्त करण्याचे निर्देश दिले आहेत। सप्टेंबर 2023 मध्ये अर्ज देखील देण्यात आला आहे, मात्र अद्यापपर्यंत वसई विरार महानगरपालिकेकडून कोणताही तोडगा निघालेला नाही। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर पाण्याने तुडुंब भरला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री रामदास वाघमारे साहेब, नालासोपारा शहर सचिव सय्यद शहजाद हैदर यांनी वसई विरार महानगरपालिकेकडे कच्च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र वसई विरार महापालिकेचे अधिकारी झोपेत असून काही उपाय करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। धन्यवाद। वसईहून मी शैना शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।